कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। राजापूरमध्ये आंधळा दळताय आणि कुत्र पीठ खाटताय अशी परिस्थिती। धाऊलवल्ली गावात आरएमसी सिमेंट मिक्सिंग प्लांट बेकायदेशीर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे। खेडमधील रगवीर घाटात पुन्हा कोसळली दरड कोसळण्याची आठवड्यातील दुसरी घटना। काळकुंबे जलविद्युत प्रकल्पाचे काम पावसाळ्यानंतर होणार सुरू, नामदार भरत शेठ गोगावले यांच्या प्रयत्नांना आले यश। आणि खेडमधल्या तळेगावात यांत्रिकी पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक, कृषी यांत्रिकीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात एकूणच प्रशासनाचा सावळा गोंधळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तालुक्यात आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। तालुक्यातील धाऊलवल्ली गावात बेकायदेशीर आरएमसी सिमेंट मिक्सिंग प्लांट चालवला जात असून ग्रामपंचायतची परवानगी देण्यात आली नसली तरी हा प्लांट सुरू आहे। गावात सुरू असलेले प्रकल्प हे अनधिकृत असल्याची माहिती ग्रामपंचायतने दिली आहे। त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा प्रदूषण विभागाकडून देखील कोणतीही परवानगी या प्रकल्पाला दिली गेली नाही। मुळातच गावात आरएमसी प्लांट सुरू आहे। गावातील सरपंचांना माहितीच नसल्याचं सांगण्यात येत असून यावर प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे पाहणे आता गरजेचे ठरणार आहे। इथे काय ठरलं आपल्या ग्रामसभेला, आपण पाहणी करूया, नंतर बघूया। ठरलं होतं की नाही ते तुमचा विषय ग्रामस्थांचा, त्याप्रमाणे आपण बघायला गेलो सर्व। हो गेलो, तेवढ्यापर्यंत ते आपल्याकडे मला भेट दिले। त्यापासून आज सर आपल्याकडे आलेले नाही, त्यांचा विषय माझ्याकडे आला नाही। आपला ग्राम आम्ही कोणाकडे, आमचे मायबाप कोण, तुम्ही प्रथम नागरिक गावचे तुम्ही, मूलभूत आमची सुविधा कोण, ग्रामपंचायत। मी कोणाकडे, तुम्हाला मी भेट देतो, मी ग्रामपंचायत। केएस पवारचा नाही म्हणून सांगितलं, असं काही सांगितलेलं नाही, स्वतःच आहे म्हणून सांगितलं। जय महाराष्ट्र, मी जयेंद्र कोठारकर, धाऊलवल्ली गावामध्ये आहे। धाऊलवल्ली गावामध्ये जो साखरेनाटी जेटीसाठी जो प्लॅन्ट चालू आहे तो केएस पॉवर कंपनी, आपण बघू शकता हे त्यांचा प्लॅन्ट चालू आहे। त्या प्लॅन्टला आम्ही ग्रामसभामध्ये विरोध केलेला होता, तो 6/2/2025 रोजी। हे एवढा मोठा प्लॅन्ट आहे, याला कुठलीही परवानगी नाही, ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी नाही। मूळ मालक एक आहे, त्याचं मुखत्यार दुसऱ्याने घेतला आहे, चालवतो तिसरा। प्रदूषण नियामक मंडळ त्याची कोणतीही त्याला परवानगी नाही। आपण बघू शकता, परवाच मी तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्या ठिकाणी डंपर पलटी झालेला होता, तोच रॉ मटेरियल घेऊन इथे येत होता, सिमेंट जेकेचं सिमेंट या कंपनीमध्ये। ही कंपनी चालू आहे, याच्यावरती शासनाचा कोणताही अंकुश राहिलेला नाही आहे। ग्रामपंचायतीपासून ते सगळ्या रत्नागिरी जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत याच्यामध्ये सगळ्यांचे हात बरबटलेले आहेत। प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी एवढीच मी या व्हिडिओमार्फत विनंती करतो। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रगवीर घाटात आज पुन्हा एकदा महाकाय दरड कोसळली। अकल्पे गावातून खेडकडे येणारी एसटी बस या दरडीत अडकली आणि 4 तासाहून अधिक वेळ बसमधील प्रवासी घाटात अडकून पडले होते। घटनास्थळी बांधकाम विभागाचे पथक दाखल झाले। 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर दरड हटवण्यात यश आलं आणि वाहतूक अखेर पूर्ववत करण्यात आली आहे। विशेष म्हणजे ही आठवड्यातील दुसरी दरड कोसळण्याची घटना आहे। सततच्या पावसामुळे रगवीर घाट परिसरात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे। प्रशासनाकडून नागरिकांना आणि पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। घाट परिसरात प्रवास करत असताना काळजी घ्या आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करा असे आवाहन करण्यात आले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील देवघर आणि हुमरी गावांच्या मध्यभागी ओझर खोऱ्यात घेरा रसाळगड गावातील ओझरवाडी वसली आहे। ही वाडी आजही रस्ता आणि फुटब्रिज या सुविधांपासून वंचित आहे। ओझरवाडीच्या जवळून ओझर ओढा वाहत असून पावसाळ्यात या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी असते। यामुळे स्थानिक आणि पाळीव जनावरांना पावसाळ्यात या ओढ्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। 2 जुलै रोजी सायंकाळी या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना स्थानिक ग्रामस्थ बबन पवार यांची गुरे ओढा पार करत होती। या दरम्यान छोटी 4 वासरे वाहून जाण्याचा प्रकार घडला असून त्यातील 3 वासरांना जीव धोक्यात घालून स्थानिक ग्रामस्थांनी वाचवलं, मात्र 1 वासरू पाण्यात वाहून गेले। मागील अनेक वर्ष घेरा रसाळगड ओझरवाडीतील ग्रामस्थ स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे ओझर ओढ्यावर फुटब्रिज बांधणे
आणि त्या वाढीसाठी रस्त्याने जोडण्यासाठी सातत्यानं मागणी करत आहेत। परंतु या गोरगरीब जनतेच्या मागण्यांकडे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होताना पाहायला मिळत आहे। सरकार अजून आमचे किती बळी घेणार असा संतप्त सवाल ओझरवाडीतील ग्रामस्थ विचारू लागले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली आचरा राज्य महामार्गावर पाणी आल्यानं गुरुवारी सकाळपासून वाहतूक ठप्प झाली आहे। आचरा राज्य महामार्गावर पाणी आले असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीनं वाहन चालकांना सतर्कतेसाठी आचरा मार्गावर बॅनर लावण्यात आले असून वरवडे गावातून बिडवाडी मार्गे पर्यायी वाहतूक वळवण्यात आली आहे। मात्र काही हुल्लडबाज तरुण आपला जीव धोक्यात घालून त्याच पाण्यातून वाहनं चालवत असल्याचं निदर्शनास येत आहे। बुधवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसानं कोसळायला सुरुवात केली आहे। यामध्ये कणकवली तालुक्यातील बहुतांश सखल भागामध्ये देखील पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती। परिणामी येथील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला होता, तर काही गावांचा पूरसदृश स्थितीमुळे संपर्क देखील तुटला होता। महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषा सक्तीचा GR रद्द केल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये मनसैनिक आणि शिवसैनिक यांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला। यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढा भरवला आणि महाराष्ट्राचा जय जयकार केला। दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। चिपळूणमधील चिंचनाका परिसरात हा जल्लोष पाहून येणारे जाणारे देखील थांबत होते। यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख बळीराम गुजर, शिवसेना युवा शहर प्रमुख पार्थ जागुष्टे, माजी नगरसेवक मनोज शिंदे, शिवसेना समन्वयक राजू देवकर, युवा सचिव बाबू शिंदे असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। तर शिवसेना महिला आघाडीच्या वैशाली शिंदे यांनीही या जल्लोषात सहभाग घेतला। केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने जो बिहारीपणा आणि गुजरातीपणा या महाराष्ट्रावर लादण्याचा जो प्रयत्न करतोय आणि मराठी भाषा या महाराष्ट्रात त्याचं आपली संपवायचं जे काम केंद्र शासनाने मार्गदर्शन करतोय, त्याच्या विरुद्ध सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे या दोघांनी आवाज उठवून या सरकारला नामोनित करून त्यांना 5 तारखेचा मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाचं नेतृत्व सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे करणार होते। याची जास्ती घेऊन या शासनाने जो मराठी भाषेचा जो GR काढला विरोधात जो GR काढला होता हिंदी सक्ती विरोधात, तो हिंदी सक्तीच्या विरोधातला जो GR आहे तो या सरकारला नाक मुठी धरून त्याला तो GR कॅन्सल करावा लागला, रद्द करावा लागला। हा ठाकरे बंधूंचा, हा सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंचा विजय आहे आणि या सगळ्या महाराष्ट्रामधील तमाम जनतेचा, मराठी माणसांचा हा विजय आहे। पण मी मला एक सांगतो परत की या महाराष्ट्रामध्ये दोन्ही नेते, हे दोन्ही ठाकरे बंधू कधीही हिंदी सक्ती असू दे किंवा गुजराती असू दे कधी भी होऊन देणार नाही। कारण या केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाला मुंबई त्यांना काबीज करायचे आहे, परंतु हे दोन्ही ठाकरे बंधू आणि ती जनता कधीही त्यांचं स्वप्न पूर्ण करणार नाहीत। कारण इथली महाराष्ट्राची जनता ही दोन्ही ठाकरे बंधूंच्या पाठीमागे आहे। माननीय शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र नवनिर्माणचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज आनंदोत्सव साजरा करण्याचे जमलेले आहेत। कारण महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने हिंदी सक्ती विरोधात जो GR काढला होता तो GR आज महाराष्ट्र सरकारने जो रद्द केलेला आहे, हा ठाकरे बंधूंचा विजय आहे। आपल्या सर्व पत्रकारांना सुद्धा तो ज्ञात आहे। कारण आज या मराठी माणसावरती ही हिंदी लादण्याचं काम आता नलावडे साहेब बोलले, महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते, की बिहार आणि VP या ठिकाणी त्यांना किंवा गुजराती या ठिकाणी त्यांना निर्माण करायचे आहे, परंतु हे कदापि शक्य होणार नाही। आणि आता या येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांना लक्षात येईल की हे दोन्ही नेते या ठिकाणी एकत्र आल्याच्या नंतर या सर्व जे काही विरोधी पक्षाचे लोक आहेत त्यांची पळतापुई थोडी होणार आहे। आज या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव साजरा केलेला आहे, आम्हाला खूप आनंद झालेला आहे। नेरूळ परिसरातील पत्रकारांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज पत्रकार भवन स्थापन करून ते कार्यान्वित करण्यात यावे अशी जोरदार मागणी बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारचं लक्ष वेधलंय। अध्यक्ष महोदय, नवी मुंबई येथील प्लॉट क्रमांक 15A सेक्टर 38 नेरूळ येथील नवी मुंबईतील पत्रकारांचे हक्काचे असे पत्रकार भवन सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे। परंतु राज्य शासनाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कोकण विभागाचे उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सिडकोच्या अखत्यारीत असलेले पत्रकार भवन राज्य शासनाकडे 11 वर्षासाठी करार अंतर्गत सुपूर्द करण्यात आले असून ते अद्यापपर्यंत बंद असणे, तसेच बंद इमारतीत अंतर्गत पडझड होणे आणि
तिथे आजूबाजूला गर्दुले फिरणे, नवी मुंबईतील नागरिकांच्या निधीरूपी पैशाचा अप्रत्यक्षपणे का होईना चुराडा होत आहे. पत्रकार भवन इमारतीचा सिडकोचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नसल्याने नवी मुंबईतील पत्रकार, वृत्तपत्र संपादक, फोटो जर्नलिस्ट, व्हिडिओ जर्नलिस्ट तसेच ऑनलाईन डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी इत्यादींना संभाव्य सेवा सुविधापासून वंचित राहावे लागत असणे, त्यामुळे नवी मुंबईतील पत्रकार बांधवांना प्लॉट क्रमांक 15A सेक्टर 38 नरूळ येथील नवी मुंबईतील पत्रकारांचे हक्काचे असे पत्रकार भवन कार्यान्वित करून पत्रकारांना दिलासा देण्याची आवश्यकता असून सदर बाबीकडे शासनाने दखल घ्यावी. याकरता मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे ही बाब शासनाच्या निदर्शनास आणत आहे. साहेब, आपण याच्यावर निर्णय द्यावा. बरेच वर्ष झाले ते भवन पडून आहे. तसंच अनेकांनी प्रयत्न केले पण अजूनही भवन पत्रकारांच्या ताब्यात नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते आमदार सुनील प्रभू यांचे वडील वामन प्रभू यांचे आज दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास निधन झाले असून वामन प्रभू यांची अंत्ययात्रा त्यांच्या कांदिवली येथील निवासस्थानातून निघाली. वामन प्रभू यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जातोय. वामन प्रभू यांच्या पश्चात त्यांचे पुत्र शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू आणि पश्चिम रेल्वे स्थानीय लोकाधिकार समितीचे उपाध्यक्ष शिवराम प्रभू तसेच सुना नातवंडे असा परिवार आहे. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव आणि महाड तालुक्यातील काळकुंभे जलविद्युत प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून बंद होते. महायुतीच्या सरकारमध्ये या कामासाठी कोट्यावधी रुपये मंजूर करण्यात आलेत, त्यामुळे आता या कामाला जोरदार सुरुवात होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमदार भरत गोगावले यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय. या प्रकल्पामुळे आता माणगाव तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याचं बोललं जात असून आजूबाजूची हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली येत असल्यानं या ठिकाणी हरित क्रांतीला देखील चालना मिळणार आहे. एकीकडे पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी कुंभे धबधब्यावर येत असते, त्यातच आता या प्रकल्पामुळे या परिसरातील अर्थकारणाला मजबूती येणार असल्याचं देखील बोललं जात आहे. आता या प्रकल्पाचं काम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे अशी माहिती देखील समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पेजारी येथील को-एसो लक्ष्मी शालिनी महिला विद्यालयाचे माजी प्राचार्य मारुती भगत यांनी स्पेनमधील तेज इंग्लिश अकॅडमी या संस्थेने घेतलेल्या इंग्लिश टीचर या इंग्रजी विषयाच्या जागतिक स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन केले. जागतिक स्पर्धेत प्राचार्य भगत यांनी जगात प्रथम क्रमांक पटकावण्याची प्रेरक आणि अभिमानास्पद कामगिरी केली आहे. ग्रामीण भागात राहून आशिया खंडात संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्राचार्य भगत यांच्या कामगिरीने रायगडसह भारत देशाच्या नावलौकिकात भर पडली आहे. इंग्लिशवरील अफाट प्रभुत्वाने अस्खलित इंग्रजी संभाषण कौशल्याने प्राचार्य मारुती भगत यांचा जगात डंका गाजतोय. प्राचार्य भगत यांनी मिळवलेल्या अद्वितीय यशाबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. नाही, जसं जसं सुधारणा होत गेल्या, परिवर्तन होत गेलं, त्या परिवर्तनाच्या प्रवाहामध्ये मी आलो. अगोदर मला पाठ्यपुस्तक होतं, लेखणी होती. त्यानंतर हळूहळू कॉलेजला आल्यानंतर इंग्रजी साहित्य आलं. इंग्रजी साहित्याकडे मी लक्ष दिलं. आता अँड्रॉईडचा जमाना आला. अँड्रॉईडच्या जमान्यामध्ये अभ्यासक्रमाचे जे काही भाग असतात त्यावरच मी माझं लक्ष केंद्रित करतो. इतर खेळ वगैरेचा माझा काही संबंध नाही. मी माझ्या घरी टी व्ही ठेवलेला नाही, कारण टी व्ही हा इडियट बॉक्स आहे आणि मोबाईलकडे मी तासनतास असं बघत नाही. आणि बघायचा जर प्रयत्न जर झाला तर ह्या व्यवसायाभिमुख ह्या जे काही कंपन्या आहेत, स्पेनची कंपनी आहे, पोलंडची आहे, जॉर्डनची आहे, ह्या ज्या काही विविध स्पर्धा घेतात, या स्पर्धेमध्ये आशिया खंडाचं प्रतिनिधित्व करून मी माझा नंबर पहिला मिळवतो आहे. मुलांना काय सांगाल, मोबाईलमध्ये कसा उपयोग होतो, मोबाईल करायला पाहिजे? मुलांच्या मोबाईलमध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्यवसायाच्या संदर्भामध्ये अभ्यासक्रम दिलेले असतात. त्यांनी त्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरत्र आपला वेळ घालू नये असं मला वाटतं. आणि जर समजा त्यांनी ते निरनिराळ्या प्रकारचे गेम्स पाहिले तर त्यांचं ते व्हायपर होतात. व्हायपर झाल्यामुळे त्यांचा बुद्धिगुणांक हा हळूहळू हा कमी होतो. हे लक्षात यायला आपल्याला खूप वेळ निघून जातो. तेव्हा आपल्याला समजतं की आपल्या मुलाचा बुद्धिगुणांक खरोखरच कमी झालेला आहे.
सध्या दिल्लीसह देशभरात सत्ताधाऱ्यांची माध्यमांवर करडी नजर आहे। सत्ताधाऱ्यांविरोधात काही छापलं गेलं की ताबडतोब फोन फिरवले जातात। माध्यम स्वातंत्र्याची अशी गळचेपी होण्याच्या काळात सत्ताधाऱ्यांना इंदिरा गांधींवर टीका करण्याचा नैतिक अधिकार खरंच आहे का, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील आणि केंद्रातील सरकारवर टीका केली आहे। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या पत्रकारितेतील विविध पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते। बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघ पत्रकार भवन आझाद मैदान येथे पार पडलेल्या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत आणि अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख हे उपस्थित होते। मुंबई पत्रकार परिषदेचे अध्यक्ष राजा दाते व विविध पदाधिकारी यांच्यासह पत्रकार आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते। गेले बरेच वर्ष आले वरिष्ठ नेतृत्व करणारे घटक आहेत, ते कोणत्याही पक्षाचे असो, माझे व्यक्तिगत संबंध अनेकांशी चांगले आहेत। सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाचे सुद्धा, आणि कधी कधी त्यांच्या कार्यालयात किंवा घरी जायला मिळतो तर समोरची भिंत आहे त्या भिंतीवर जे आता समज उदाहरणार्थ घरांच ठेवलं तर तसे जवळपास 40 ते 50 असे घराण्यासारखी जागा आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं हिंदू, इंडियन एक्सप्रेस, 40 अंश इंडिया, अमुक 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 सगळे वर्षांचं असतं। आणि त्या ठिकाणी दिवसभरात किंवा सकाळी त्या वृत्तपत्रांनी कोणत्या बातमीला महत्त्व दिलेलं आहे आणि अगोदर एकाच काय मानलेलं आहे त्याचा उल्लेख तिथं। 3 दिवस यशवंतरावनी मांडी मोडली नव्हती आणि जे संध्याकाळी भाषण केलं, एका भाषणातून एक कार्यकर्ता नुसता तयार नाही झाला, एक पत्रकार सुद्धा त्या शिबिरातून तयार झाला आहे। तुम्हाला मी सांगतो ते शिबिर कानात असं घुमते, कशी महाराष्ट्राची बांधणी करावी। कृषी औद्योगिक क्रांती म्हणजे काय? मला शेतकऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर बघायचं आहे, मला शेतकऱ्याच्या दारात फटफटी असलेली बघायची आहे, मला शेतकरी श्रीमंत झालेला बघायचा आहे, मला शेतकरी नेता झालेला बघायचा आहे, मला शेतकरी मुख्यमंत्री झालेला बघायचा आहे। पंचायत राज त्याच्याकरता आणतोय, जिल्हा परिषद त्याच्याकरता आणतोय। केवढा मोठा विचार घेऊन माणसं काम करत होती। पवारसाहेब, महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायदा 2017 मध्ये तयार केला गेला आणि त्यावेळेस सरकारने मोठी जाहिरात केली की देशातलं हे एकमेव असं राज्य आहे की जिथे पत्रकारांना कायदेशीर संरक्षण आहे। परंतु नंतर आमच्या लक्षात आलं की कायदा तर झालाय, परंतु कायदा तो कधीपासून लागू व्हायला पाहिजे किंवा होणार आहे याचं नोटिफिकेशन जे काढायला पाहिजे ते गेल्या 8 वर्षामध्ये नोटिफिकेशनच नाही। त्यामुळे कागदोपत्री सरकारच्या केंद्र सरकारच्या गॅजेटमध्ये कायदा दिसतोय, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही। त्यामुळं महाराष्ट्रात परत एकदा पत्रकारांवरचे हल्ले वाढलेले आहेत। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही एक म्हणजे आधारवड आहे महाराष्ट्रातील पत्रकारांचा। देशातील सगळ्यात जुनी आणि सगळ्यात मोठी 10,000 पत्रकारांची संघटना आहे आणि त्या आधारवडाच्या खाली आपण सगळेजण उभे असतो। आणि महाराष्ट्रातील समाज जीवनातला आणि राजजीवनातला दुसरा आधारवड आदरणीय शरद पवार साहेब त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मला मिळाला, त्यासाठी सुद्धा मला आनंद होतोय। परंतु आपण सगळेजण जाणतोय पत्रकारिता वेगाने बदलत चाललेली आहे। मी मुंबईत आलो त्यावेळेसची पत्रकारिता वेगळी होती। आम्ही हाताने बातम्या लिहायचो, फॅक्सने त्यानंतर बातम्या यायला लागल्या, त्यानंतर मोडेमवर बातम्या यायला लागल्या आणि त्यानंतर इंटरनेट आलं। तर हा जो सगळा प्रचंड मोठा प्रगतीचा पैस आहे, हा सगळा पैस जवळून बघितला आणि आता आपण सगळेजण माहितीच्या महासागरातून पैल तीरावर 65 वर्षापूर्वी रायगड जिल्ह्यातील रोह्यासारख्या छोट्याशा गावात, मी स्वतः रोहा गावातून येतो, छोट्याशा गावात 65 वर्षापूर्वी त्यांनी बातमीदारी सुरू केली आणि त्यांचा बातमीदारीचा प्रवास व्याख्यानांच्या माध्यमातून, पत्रकारितेच्या माध्यमातून अमेरिकेपर्यंत पोहोचला। भाईसाहेब, तुमचा आम्हाला मनापासून अभिमान वाटतो, गौरव वाटतो।
तुमचं मानपत्र बनवताना कुठल्या ओळी करायच्या आणि कुठल्या ओळी करायच्या याचा सारखा प्रश्न पडत होता. परंतु भावेसाहेब तुमच्या कार्याचा आलेखच इतका उंचावलेला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पणती अमायरा चव्हाण अवघ्या 11व्या वर्षी लेखिका म्हणून पदार्पण करत आहे. तिच्या द ट्रेल डायरीज या साहसी आणि कल्पनारम्य कादंबरीचे प्रकाशन देशातील अग्रगण्य प्रकाश संस्था पेंग्विन करणार आहे. येत्या 5 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते या कादंबरीचं प्रकाशन होणार आहे. या सोहळ्याला मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी, प्रसिद्ध चरित्रलेखिका रीता राममूर्ती गुप्ता आणि बालसाहित्यिक राजीव तांबे यांची देखील प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मला पुस्तक खूप वर्षांपासून लिहायचं होतं. आय थिंक मी पहिलीच होते तेव्हा पुस्तक लिहायचं ठरवलं. मला ऑलवेज फिक्शन ॲडव्हेंचर लिहायचं होतं, म्हणून थोडंसं फ्लॅश आउट करायला इन्स्पिरेशन घेतलं इकडनं तिकडनं आणि झालं. कॅरेक्टर्स फॉर्म झाले, त्यांना डेव्हलप करताना नवीन प्लॉटचे आयडियाज पण सुचले. मग सुरू केलं लिहायला, परत लिहिलं आणि झालं. पण तिला आम्ही प्रोत्साहन कायमच देत आलो आणि याच्या पुढेही देणार आहोत की तू लिही, तुला जे लिहायचं आहे, व्यक्त व्हायचं तू व्यक्त हो. आपल्याला जसं शक्य आहे तसं आपण पब्लिश वगैरे करण्याच्या प्रोसेसमधनं बाहेर पडतो. आई म्हणून मला असं वाटतं जशी ती माझी मुलगी आहे तसं तिलाही स्वतःला असं वाटतं की अरे हे माझं काहीतरी बेबी आहे आणि हे पूर्णत्वास येते. ती पण खूप क्युरियस आहे, अँक्शियस आहे. तशीच मी सुद्धा त्याबाबत आहे, कारण ती माझ्या मुलीचं ते पहिलं असं काहीतरी उमलतंय आणि पहिलं येतंय. सो मलाही खूप त्याच्याबद्दल उत्सुकता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील तळे गावामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी प्रवीण पडघान यांच्या पुढाकारानं यांत्रिक पद्धतीनं भात लागवडीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी सदा फुले, तालुका कृषी अधिकारी माळी, तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. गावातील सरपंच तसेच अनेक शेतकरी या उपक्रमाला उपस्थित राहून प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी सहभागी झाले होते. यावेळी आधुनिक यंत्राच्या साहाय्यानं कशा प्रकारे कमी वेळात आणि किफायतशीर पद्धतीनं भाताची लागवड करता येते याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. हा उपक्रम शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरत असून शेतकऱ्यांनीही याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहाय्यक कृषी अधिकारी पडघान यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कृषी विभागाकडून अशा प्रकारची प्रात्यक्षिके अधिकाधिक गावांमध्ये राबवण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. आजच्या यंत्रयुगात कोणी राजकीय नेते शेतात घाम गाळतात हे ऐकलं तरी लोकांना आश्चर्य वाटतं. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड तालुक्याचे तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे यांनी आईनी येथे स्वतःच्या शेतात उतरून भात लावणी केली आणि लोकनेतृत्वाचं खरं रूप जनतेसमोर आणलंय. यावेळी फुरुस गटाचे उपतालुका प्रमुख सचिन सकपाळ, प्रदीप सकपाळ, सागर मोगरे, मंदार शिर्के यांसह ग्रामस्थ, शेतकरी, महिला आणि युवा शिवसैनिक उपस्थित होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आम्ही शेती हा पूरक धंदा असल्यामुळं एक हप्ताभर सातत्याने लोकांच्या किंवा आपल्या लोकांच्या शेतात जाऊन हा उपक्रम राबवतो. त्याचं कारण काय तर शेती ही आपली माय आहे आणि शेतीला कोणी विसरू नये. आज मी स्वतः तालुका प्रमुख या नात्याने माझ्या शेतीमध्ये आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते सगळ्यांना मी एकच विनंती करतो आणि हात जोडून विनंती करतो का की आपली जमीन कोणी विकू नये आणि कुणाच्या तरी घशात घालू नये. आज आपण हा जो आपला माय आणि आपली आय आहे तिला सगळ्यांनी सांभाळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शेतीच्या कामाला जोरदार सुरुवात झाली. सगळ्या लोकांना शेतीच्या कामातून मुक्त व्हावं अशी सगळ्यांची अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. पावसाळ्यात कोकणात अनेक धबधबे प्रवाहित होतात आणि या धबधब्यांचा मनमुराद आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक देखील कोकणात येतात. रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील खोर-निनको सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं सुंदर धरण. पावसाळ्यात धरण भरलं की धरणाच्या सांडव्यांवरून पाणी वाहू लागतं आणि टप्प्याटप्प्यानं पडणारा खोर-निनकोचा हा मानवनिर्मित सुंदर धबधबा भान हरपून टाकतो आणि म्हणूनच वर्षा पर्यटनासाठी अप्रतिम ठिकाण म्हणून हा धबधबा ओळखला जातो. सांडव्यातून पडणारं पाणी बघण्यासाठी या ठिकाणी हजारो पर्यटक येतात आणि या धबधब्याचा आनंद घेतात. यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच खोर-निनकोचे धरण भरल्याचं पाहायला मिळालंय.
यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.